मुद्दाम प्रेस घेवपाचें कारण म्हणल्यार तुमकां खबर आसतली ह्या फाटल्या कांय म्हयन्यांत युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स म्हणल्यार उठा, गोमंतक गौड मराठा समाज आणि नवीन एक युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स ऑफ गावडा कुणबी आणि वेळी अश्यो 3 संघटनांचो आवाज पेपरांनी म्हणयात किंवा मिडिया मार्फत आयकूंक येता. आणि ताच्या संदर्भात सांगपाचें म्हणल्यार की सरकारान हाचेर बंदी हाडल्या. गोमंतक गौड मराठा समाज, युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स आणि ह्या दोन्ही संघटनांचेर सरकारान बंदी हाडल्या. आणि हेजें क्लॅरिफिकेशन तुमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयच्या विधानसभेत माननीय मुख्यमंत्र्यान हाजें दिल्लें आसा. तरी आसतना आज गांवांनी परतून एकदां ह्या नांवाची किंवा जे कंप्लेनंट आसा त्यांच्या नांवाची बदनामी चालू आसा. ताच्या संदर्भात हांव तुमच्या मुखार आज गोमंतक गौड मराठा समाज हाचे विशीं तुमकां सांगूंक सोदतां. आमचे मदीं आसात रवींद्र वेळी, गोविंद शिरोडकर, फाल्गुन गांवस, प्रेमानंद गावडे, प्रपोट गांवस, त्याच बरोबर निलेश गावडे, गितेश गांवकर, रामराय गावडे, महेश कुंकळकार, पुंडलीक गांवस हे तुमचे मदीं आसा. जॉन फर्नांडीस, ॲडव्होकेट जॉन फर्नांडीस आमचे मदीं आसा. तर गोमंतक गौड मराठा समाज ही संस्था बरीच पयलींची. जेन्ना गोंय स्वतंत्र जालें ताचे उपरांत 8 ऑगस्ट 1962 ह्या सालाक आमचे बुजुर्ग जे आसा, जाणटेले जे आसा, तांच्यांनी त्या वेळाचेर आमच्या समाजाक एक वेगळें प्लॅटफॉर्म मेळचें अशें म्हणून, नेतृत्व मेळचें अशें म्हणून ही संघटना त्या वेळाचेर नोंदणी जाली. आणि ताच्या नंतर जेन्ना सोसायटी ॲक्ट 1860 हो जेन्ना कार्यरत जालो त्या वेळाचेर आदलो जो रुल्स रेग्युलेशन जे आशिल्ले ते रिवोक जाले, म्हणजे ते कॅन्सल करून हे नवो एक्टा प्रमाणे रजिस्ट्रेशन करचें अशें थारायलें गेलें. आणि त्यानुसार गोमंतक गौड मराठा समाजाक एक नोटीसूय आयली की तुमची संघटना जी आसा ती परत रिन्यू करची. त्या वेळा वयले बाबुस गांवकार हे अध्यक्ष आशिल्ले आणि तेन्ना आमी तांच्या मुखार ही गजाल सांगली, पूण तांणी तें न्हयकारलें. खूब वेगवेगळे आमी सभा घेतल्यो, गांवांनी मिटिंग्स घेवन हें सगळें जाहीर करपाक प्रयत्न केलो, पुणून त्याचो ग्रूप जो आशिल्लो तो मानवले ना, आयकले ना तेणी. म्हणून आमी सगळ्यांनी, दोतोर काशिनाथ धर्मी म्हणयात किंवा बाकीचे सगळे हांच्यांनी 92 ह्या नंबरा खाला 1995 परत रिरजिस्टर केली. सगळे कन्सर्न जे आशिल्ले, ऑब्जेक्टिव्स जे आशिल्ले ते सगळे तशाक तशें आशिल्ले. खंयच आमी चेंजीस म्हणटा ते केले ना आणि आमचे रितसर हें फुडें जायत गेलें. 2015 पर्यंत आमी इमेकेबली आमच्यो जनरल बॉडी म्हणयात कांय इश्यूज जे आसा ते सगळ्यांनी एकवटान फुडें व्हेले. पूण ज्या वेळाचेर 2015 ही अध्यक्षपदाची धुरा विश्वास गावडे ह्या मनशान म्हणजे ताका निवडलो गेलो, ताच्या नंतर आयज समाजाची सामकी वाट लागलेली आसा. हातूंत भितर खुबश्यो त्रुटी तयार जाल्यो. मागीर ते पयशाच्या बद्दल आसूं, मागीर ते एसेटाच्या बद्दल आसूं किंवा मागीर बाकीचे हेर कार्यावळीन आसूं, खुबशे इश्यूज जाले. हे जेन्ना इश्यू आमी तेंच्या मुखार मांडटाले तेन्ना ते फक्त आयकून घेताले आनी ताचेर कांयच विचार विनय जायनाशिल्लो. सो जेन्ना अशेच टर्म 2-3 टर्म अशे गेले, 2021 ह्या वर्सा आमकां कळून चुकलें कितें तरी आमी आतां आवाज काडूंकूच जाय. आणि त्या वेळार आमी जनरल बॉडी मिटिंगेक हो अध्यक्ष आमकां नाका, दुसरो आमी अध्यक्ष करचो, कित्याक कंटिन्यू 2-3 वर्सां ताणेंच हें चलयलां
आनी खुबश्यो गजाली तातूंत मेंबरशीप ना, बाकीच्यो खंयच्योच गजाली जावं ना अशें म्हणून आमी आवाज केलो आनी ह्या दिसाय तेंच्यांनी विथ प्री प्लॅन म्हणटा तशें करून हात उबारून वोटींग जालें आनी ताकाच परत आसा तसो अध्यक्ष म्हणून निवडलो. आमी मानून घेतले आसूं. त्या वेळाचेर तांकां शिटकावणी दिल्ली आमी की हाजे फुडली मुखावेली जी आमचे जनरल बॉडी जातली, नवी कमिटी निवड जातली ती कायद्यानुसार जे आमचे ऑब्जेक्टीव जे आसा लोकशाही पद्दतीन जे इलेक्शनां हितून करपाक जाय तशें आमी तांकां शिटकावणी दिल्लीच. आनी 9 ऑगस्ट 2024 ह्या वर्सा कालावधी संपुश्टांत आलो आनी त्या दिसा मिटींग, जनरल बॉडी मिटींग अलॉंग विथ वर्धापन दिन साजरो केलो. आतां वर्सान वर्सा आमी वर्धापन दिन हो पयलीं साजरो करता आनी मागीर जेवणाचो ब्रेक घेवन सांजचे वेळार म्हणजे हे जाल्या नंतर जनरल बॉडी मिटींग आमी घेतात. मदीं एक फक्त एका वर्सा कोविडाच्या हितूंतल्यान ती स्पेशल जनरल बॉडी मिटींग घेतलेली. पुणून ह्या वर्सा जालें कितें, जनरल बॉडी वर्धापन दिन जो प्रोग्राम जो आसा तो सेलेब्रेट करून सोंपता तें आसा इमिजिएटली दोनाकूच हेंच्यांनी मिटींग स्टार्ट केली. एक्चुअली आमकां वॉट्सॅप मॅसेजीस म्हणयात बाकीच्यो गजाली एकामेका कडल्यान कळयल्या त्या प्रमाण ही मिटींग 3 हे केल्ली, पूण ती दोनाकूच स्टार्ट केली आनी अवघ्या 20 मिनटां भितर सेक्रेटरीनूच स्वताच डिक्लेअर केलें विश्वास गावडे आमचो फुडल्या 24 ते 27 पर्यंत 28 पर्यंत 3 वर्सां खातीर विश्वास गावडेच अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केले. त्या वेळाचेर आमचे गोविंद शिरोडकर म्हणयात किंवा हेर वांगडी बाकीचे खुबशे लोकांनी ऑब्जेक्शन घातलें, पूण ते कोणेच आयकलें ना. मागीर तिनाक आमी आमच्या हेतूंतल्यान जे बाकीचे जे मेंबर जे आशिल्ले किंवा ह्या समाजाचे जे लोक जे आशिल्ले तांच्यांनी वेगळी मिटींग घेतली आनी थंय रविंद्र गांवकर म्हणल्यार हांव म्हाका अध्यक्ष म्हणून निवडलो. आमी इतल्यारूच थांबले ना. ते नंतर आमी कुंकळे पोलीस स्टेशनार हांगासर रितसर एक कंप्लेंट दिली की अशें अशें जाल्लें आसा, हांगा वाद वाडूंक शकता, तेन्ना तुमी मातशें पाचारण करचें, हांगा येवचें आनी हें सगळें निभोवचें अशें म्हणून पुलीस विदीन 10-15 मिनटां भितर थंय पावले. पुलिसांनी हस्तक्षेप केलो आनी थंय ही मिटींग सोंपली. काळांतरान आमी आमची कमिटी विथ रिपोर्ट्स आमी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराक सबमीट केली. डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराक जेन्ना सबमीट केल्या नंतर थंय आमकां कळोवन चुकलें की हेडेड बाय विश्वास गावडे तांच्यांनी एक कमिटी तांच्या मुखार थंय दिल्ली. आमी ऑब्जेक्शन घालतकीर ती एवियन्सान दवरली. ताजेर तांकां लेटर धाडलें, रोजनामान हें करून ऑर्डरी प्रमाणे तांकां लेटर धाडलें की तुमी जी तुमी कमिटी रिन्यू करपाक दिल्ली आसा ती आमी कन्सिडर केली ना, तेन्ना तुमी ह्या दिसाक तुमी हजर रावचें अशें म्हणून तांकां नोटीस धाडली. पुणून हे नोटीसीक न जुमानता तांच्यांनी आपली मुखावेली कार्यावळ म्हणयात, मुखावेली ज्यो अवेरनसाच्यो गजाली किंवा समाजाच्यो सर्टिफिकेट इश्यू करप हें चालूच दवरलें. डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराचे ऑर्डर आसून सुद्दां तांच्यांनी हेजो अपमान करपा सारको गजाली घेतल्यो आनी हें जेन्ना प्रूव जालें त्या वेळार स्वता डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान तांकां ऑर्डरी मार्फत रिस्ट्रेन केलें की तुमी ह्यान फुडें कंटेम ऑफ कोर्ट म्हणया आमी, कंटेम ऑफ लॉज म्हणयात आमी, कायद्याची हें हातूंतल्यान तांचेर डायरेक्ट तांकां असली एक्टिविटी करपाक बंदी हाडली. आतां फुडलो जो हें जें आसा दुसरी संघटना म्हटल्यार युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स. म्हाजे कलीग रविंद्र वेळीपाक सांगता की तांणी ताचे मुखावेले तुमच्या मुखार दवरचे. सो रवींद्र सरान सांगत्या प्रमाणे आमचे जे युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स म्हणजे उटा ही संस्था 2004 रजिस्टर जाल्ली आनी पर्पज एक आसलो की ज्यो आख्खे गोंयभर आमच्यो ज्यो एसटीच्यो ऑर्गनायजेशन्स आहा तांकां एक अम्ब्रेला ऑर्गनायजेशन दिवन एक फुडें हाडपाचो आनी आमचे जे मुखाल्ले कॉन्स्टिट्युशनल रायट्स म्हणा किंवा डिमांड्स म्हणा हेजे खातीर आवाज उठोवपाचो. सो मेन एजेंडा हो आसलो की उटा फॉर्म करपाचो आनी हितून टोटल 8 संघटना आसल्यो.
आनी तुमी जर उटाचे बायलॉज आनी रुल्स अँड रेग्युलेशन जर पळयता जाल्यार हितून सुद्दां अशें म्हणलेलें आसा की फक्त थंय उटाचेर ऑर्गनायजेशन्स हीच मेंबर म्हणजे तेंचे जे मॅनेजींग कमिटी आसा तेच थंय मेंबर जावपाक येता. सो अशें तितून प्रोविजन केल्लें आसा. सो जेन्ना गोमंतक गौड मराठा समाजाचो प्रकरण चलतालें तेजे बरोबर आमी एक दिसा आमकां अशें दिसून आयलें की उटाचेर सिस्टमॅटिकली गाकोवेद फेडरेशन किंवा आमचे बाकीचे ऑर्गनायजेशन्स हेंचें रेप्रेझेंटेशन तेन्नाच्या प्रेजिडेंटान सोंपयल्लें आसा आनी आमचें जें ऑफिशियल रेप्रेझेंटेशन थंय आसपाक जाय आसलें तें थंय ना. म्हणून आमी कितें केलें की ऑक्टोबर 2024 म्हयन्याक एक अलायन्स ऑर्गनायजेशन्स एक पयली मिटींग आपयली. त्या मिटिंगेक ह्यो गोश्टी डिस्कस जाल्यो आनी त्या टायमाचेर आमकां अशें दिसून आयलें की सुमारे 6 ऑर्गनायजेशनाचें रेप्रेझेंटेशन उटाचेर जें आसपाक जाय आसलें जें एक्झिक्युटीव कावन्सिलाचेर तें ना जालें थंय. आनी आमकां अशें दिसून आयलें की भलतेच थंय मेंबर जे खंयच्याय संस्थे कडेन बांदील ना संस्थेचे मेंबर ना ते थंय उटाचेर मेंबर म्हणून आसा विच इज एक्चुअली इलिगल. ही गोश्ट निदर्शनाक आमच्या आयली. आनी चडशे मेंबर अशें दिसून आयलें की 2 पेक्षा चड टर्म ते एक्झिक्युटीव कन्झिक्युटिवली त्या कमिटीचेर आसा जे एक्चुअली उटाचे रुल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे इलिगल आसा. सो ह्या 3 पॉयंट आमकां जेन्ना कळून येयले तेन्ना आमी इमिजिएटली आमचो जो कन्व्हेनर आमी काडलेलो अलायन्स ऑर्गनायजेशनाचो अलायन्स एसोसिएशनाचो एडवोकेट सुरेश पालकर हेंच्यांनी हांकां सांगलें की तुमी जो प्रेजिडेंट आसा आमचो प्रकाश वेळीप उटाचो तेका तुमी एक लेटर बरोवन ह्यो गोश्टी कळया आनी एक इमिजिएट जनरल कावन्सिलाची मिटींग आपया म्हणून. सो अकॉर्डिंगली 24 ऑक्टोबर 2024 एडवोकेट सुरेश पालकरान श्री प्रकाश वेळीप हांकां एक लेटर बरयलें आनी तांकां सांगलें की एक अर्जंट मिटींग कन्वीन कर. सो त्या प्रमाणे आमी वेट करताले की आमचो प्रेजिडेंट प्रकाश वेळीप हे मिटींग कॉल आउट करतले म्हणून, पूण आयज मेरेन त्यांनी ती मिटींग कॉल आउट करूं ना. सो आमी थोडे दीस रावले आनी परत आमची अलायन्स एसोसिएशनाची मिटींग जाली आनी जेन्ना प्रकाश वेळीप आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिना जालो त्या टायमाचेर अशें आमी ठरयलें की आमचें रेप्रेझेंटेशन थंय ना जाल्ले कारणान इलिगल गोश्टी घडटा ह्या कारणा खातीर आमी एक पेटिशन डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रा मुखार फायल करपाचें. अकॉर्डिंगली जेन्ना हें पेटिशन फायल केलें सो त्या टायमाचेर ती मॅटर थंय सुरू जाली, लिगल मॅटर सुरू जाली आनी त्या टायमाचेर मागीर आमी एक ग्रावंड असो पुश केल्लो की एक तर थंय जे मेंबर एक्चुअली आसपाक जायना उटाच्या एक्झिक्युटीव कावन्सिलाचेर ते थंय मेंबर आसा आनी दुसरे प्रकाश वेळीप आनी हेर जे थंय प्रेजिडेंट किंवा अदर पोस्ट जे घेवन आसा हेंच्यांनी कन्झिक्युटिवली 2 टर्म थंय काडलेले आसा, पेक्षा चड काडलेले आसा. सुमारे प्रकाश वेळीप तर सुमारे 7 कन्झिक्युटिव टर्म थंय आसलो. त्या हेजे प्रमाणे तो थंय डिस्क्वॉलिफाय जाता. आनी हे सगळे ग्रावंड्स घेवन आमी जेन्ना इंटरिम रिलीफ मागली तेन्ना त्या टायमाचेर आमकां फर्स्ट हियरिंगाकूच डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रान इंटरिम रिलीफ दिली आनी जी प्रकाश ती कमिटी आसलेली मॅनेजींग कमिटी हेडेड बाय प्रकाश वेळीप अँड अदर्स इन्क्लुडींग मिनिस्टर गोविंद गावडे. सो हांकां सगळ्यांक तेंच्यांनी ती तांकां रिस्ट्रेन केलें उटाच्यो एक्टिविटीज करपा खातीर. आनी त्या टायमाचेर आमकां अशें एक दिसून एक खूब आश्चर्य दिसलें की तेंच्यांनी रिप्लायाक अशें म्हणलें की उटा संस्था ही फक्त 14 जाणांची, वेरेज तेजे रुल्स अँड रेग्युलेशन किंवा मेमोरंडम ऑफ एसोसिएशन अशें सांगता की ही बेजिकली इट्स एन एसोसिएशन अलायन्स ऑफ एसोसिएशन बेजिकली. तेन्ना आमकां एक क्लॅरिफिकेशन हांगा दिवपा जाय की प्रत्येक कडेन म्हणटा की सरकारान गोमंतक गौड मराठा समाज आनी उटाचेर बॅन घातलेलें आसा. सो एक्चुअली सरकारान हेजेर कसलेंच बॅन घालूं ना. इट्स अ सबज्युडायस मॅटर. आमी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रा मुखार ही केस चलताली तेन्ना गोमंतक गौड मराठा समाजाची कमिटी ऑन रेकॉर्ड घेवं ना म्हणून ती सद्या आयडल आसून आतां तेजेर एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केल्लो अजय गावडे. उटाचे कमिटी तेंच्यांनी इल्लिगली ते थंय मेंबर अपॉयंट केल्ले, इल्लिगली तेंच्यांनी पोस्ट होल्ड केल्ले, इल्लिगली प्रकाश वेळीप हो प्रेजिडेंट म्हणून खुबशे टर्म कन्झिक्युटीव टर्म थंय आसलो म्हणून एज पर द रुल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ उटा हेजे प्रमाणे तो डिस्क्वॉलिफाय जाला आनी बेस्ड ऑन दॅट प्रोविजन्स डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रान तांकां सगळ्यांक रिस्ट्रेन केल्ली आसा. सो वन्स अगेन वी वॉन्ट टू क्लॅरिफाय दॅट देर इज नो बॅन एज सच ऑन उटा अँड गोमंतक गौड मराठा समाज. अँड इनफॅक्ट उटा जेजें इलेक्शन जें आसा पळय हें सप्टेंबर म्हयन्याक ड्यू आसा. सो आमचे एफर्ट्स इतलेच आसा की सगळे ऑर्गनायजेशन्स जे आहा ते रेगुलर आमची जी प्रॉमिनंट ऑर्गनायजेशन्स आहा ते रेगुलरायज करपाचे. आतां दुसरी गोश्ट अशी आहा की
ह्या दिसांनी आवाज जाता की आनी एक उटा फॉर्म जाल्ली आहा, दॅट इज उटा ऑफ युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स ऑफ गावडा, कुणबी अँड वेळीप्स. सो हितून तुमकां अपडेट अशें आसा, हांव आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांक सांगूंक सोदतां की ह्या जी न्यू जी संस्था तेंच्यांनी रजिस्टर करपाक दिली, वीच वॉज हेडेड बाय अगेन मिस्टर विश्वास गावडे, आनी तातूंत सुमारे 15 जाण सुमार मेंबर आसा, आनी त्या 15 जाणांतले 9 जाण जे मेंबर आसा ते पयलींचे उठाचे मेंबर आसा, जेंकां ऑलरेडी तेंच्यांनी डिस्ट्रिक्ट रजिस्टर रिस्ट्रेन केल्ल्या. आनी ही संस्था तेंच्यांनी नॉर्थ गोवाक रजिस्टर केला, कोणाक कांय कळनासतना. अशें म्हणपाक शकता की आमी एक बॅकडोर तेंची एंट्री घेतली आनी ते रजिस्टर करपाचो प्रयत्न केलो. ज्या वेळाचेर आमकां हें कळ्ळें त्या टायमाचेर इमिजिएटली आमी अंडर RTI आमी डॉक्युमेंट्स मागयले तेंचे, आनी तेजे उपरांत एज पर सेक्शन 3A ऑफ सोसायटी रजिस्ट्रेशन एक्ट ते सांगता की सिमिलर ऑर्गनायजेशनचें नांव घेवन कोणी ती संस्था रजिस्टर करपाक जायना, तातूंत ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट जाता. आनी इन दीस केस तर उटा जे मॅटर जे आसा ते सावथ गोवा डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रा कडेन सबज्युडायज आसा. आनी हें जेन्ना हांकां कमिटी वयल्यान काडलो, म्हणजे कमिटी हेंची बरखास्त केली, की तांकां रिस्ट्रेन केले, तेन्ना हेंच्यांनी तेंच नांव घेवन नॉर्थाक एक दुसरी उटा संस्था रजिस्टर केली. आमी तेजेर पेटिशन फायल केलें आनी आमी एड इंटरीम रिलीफ मागली की ही जी संस्था जी रजिस्टर केला तांकां रिस्ट्रेन करची म्हणून. सो इमिजिएटली ऑन द फर्स्ट हियरिंग इटसेल्फ जो डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आसा नॉर्थाचो, दिस टायम इट्स डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ऑफ नॉर्थ, तेणी आमकां इमिजिएटली एड इंटरीम रिलीफ दिली आनी तांकां जी संस्था रजिस्टर जाला उटा GKB म्हणून, हेंकांय बी परत एकदां तांकां रिस्ट्रेन केल्लो आसा कसल्योय एक्टिविटी करपाक. till the matter is subjudice, till the next first hearing जे प्रॉपर हियरिंग जे जातले पळय त्या हियरिंगा मेरेन हांकां सगळ्यांक रिस्ट्रेन केल्ल्या. सो हांव लास्ट मोमेंटाक अशें सांगपाक सोदतां की आमचो जो एफर्ट्स आसा पळय तो रेग्युलरायज करपाचो गोमंतक गौड मराठा समाज आनी उटा ह्यो 2 संस्था. कित्याक हांव अशें मानता की ह्यो 2 संस्था ज्यो आसा त्यो आमच्यो एक प्रॉमिनंट एसटी समाजाच्यो संस्था, आनी कांय लोक आपल्या पॉलिटिकल फायद्या खातीर ह्या संस्थांचेर कब्जो करून बसपाक सोदता. हें आमकां मान्य ना. आनी आमचें न्यू यंग जनरेशन, नवी यूथ ही आमकां एज अ लिडर्स म्हणून मुखार येयल्ली जाय. आनी तांकां जर मुखार लिडर्स म्हणून जर कोणाक हाडटले जाल्यार ह्या 2 संस्थांच्यो आमकां सामकी नितांत गरज आसा. तेन्ना आयज जो प्रत्येक कडेन सगळे कडेन जो आवाज म्हळ्यार एक रुमर्स स्प्रेड केल्ले वयता की सरकारान उटाचेर आनी गोमंतक गौड मराठा समाजाचेर बंदी हाडला, हें एकदम फट. हितून अशें कांय ना, तर हे लिगल डिस्प्यूट जाल्ले कारणान ताका एक ऑथॉरिटीन तांकां तेचेर ऑर्डर दिवन तेंच्यांनी तेंची एक्टिविटीज रिस्ट्रेन केल्ली आसा, जे इल्लिगली लोक थंय ऑक्युपाय करताले. सो हे 3 विशय आसले. हियरिंग जे आसा पळय, एक जी उटा GKB म्हणून जी न्यू संस्था तेंच्यांनी रजिस्टर केल्ली आनी जेचेर तेंच्यांनी आतां नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रान तांकां रिस्ट्रेन केला पळय एक्टिविटीज करपाक, तेजी हियरिंग 3 ऑक्टोबराक आसा. आनी बाकीचे ज्यो गोमंतक गौड मराठा समाज आनी जी उटा जी एक्चुअल मॅटर हांगा सावथाक चालू आसा पळय ती आतां आमचे ऑक्टोबर म्हयन्याक हियरिंग आसा तेजी. एक 13 ऑक्टोबर आसा आनी एक नंतर कितें तरी 20 तारीख, म्हणजे ऑक्टोबराक 2 हियरिंग जातली आतां. तुम्ही म्हणलं सप्टेंबराक इलेक्शन केन्ना जावपाचें? So it depends on the order of the South Goa District Registrar, because the matter is sub judice. As of now, no committee. आणि ते मॅटर जें आसा तें सद्याक तेजे मुखार सब जुडायज जाल्ले कारणान तेणी जर फाल्यां ऑर्डर पास केली जाल्यार इलेक्शन केन्नाय जावपाक शकता. रुपेश ती म्हणले की रवींद्र ती म्हणले की बॅन हाडलो म्हणून, पूण जेन्ना ऑर्डर पास जाली तेन्ना अशें आशिल्लें की नांव यूज करपाक गावना, मागीर तांकां कांय करूंक गावना. सो इट्स नॉट लायक अ बॅन. आमी अशें म्हणपाक शकता की गोमंतक गौड मराठा समाज संस्था आजून पर्यंत कार्यरत आसा. कित्याक सरकारान ती आमचे एक्टिविटीज हाल्ट जावपाक जायना म्हणून आमीच एप्लिकेशन मूव केल्लें बिफोर द डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार की तुमी एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करचो एट फॉर द सेक्शन 20A. सो आतां एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट करून एडमिनिस्ट्रेटर पावर आसा ती संस्था चलोवपाक. एंड एज फार एज उटा इज कन्सर्न, जी मॅनेजींग कमिटी आसा पळय तेजेर तेंच्यांनी बॅन घातलो. कोणी मागीर तांकां रिस्ट्रेन केलें बिकॉज दे वर होल्डिंग द पोजिशन इल्लिगली. हय, दे कॅनॉट एक्ट एज अ मॅनेजींग कमिटी ऑफ उटा बिकॉज दे हॅव वायलेटेड the very rules and regulations of the UTA, wherein you cannot hold a position. No, they cannot use the name of Konak. So at present there is no managing committee, so therefore UTA's name cannot be used on any platform. We are using it as a alliance associations of UTA. We are the alliance associations of UTA.
वी आर नॉट सेइंग दॅट वी आर उटा, वी आर सेइंग दॅट वी आर अलायन्स तुमची एसोसिएशन. ती स असोसिएशन आशिल्ली न्ही तिने फायल केल्ले त्यांची तुम्ही नाव कित्याक यूज करूना खंय ते तुम्ही कुवेत बी आशिल्ले असं बट वी आर बेसिकली एड्रेसिंग सी वी आर हॅव्हिंग अवर प्रेसिडेंट सिटींग ओवर हियर. आमचो अध्यक्ष आसा गोविंद शिरोडकर आसा, एक ऑर्गनायझेशनाचे आमचे ट्रेजरर आसा रवींद्र गांवकर आसा, बाकीचे आमचे तालिगांव वेलफेअर असोसिएशनाचे आमचे पोपट गांवस आसा, बाकी फाटल्यान आमचे मेंबर आसा. सो ऑलमोस्ट आमचे 6 ऑर्गनायझेशनाचे मेंबर आमचे वांगडा आसा सद्या. की उक्ताचें नांव कोणाक यूज करपाक गावपाना Yes. एटलीस्ट जो पर्यंत मॅटर सबमिट आसा सो क्लियर Correct. सो तुमी तांकां घेवपाक गावना तुमी तेच नाव यूज We are not using the name of Uta. We are. You can see the name of the लास्ट टाइम board. तुमी यूज करता तो बॅनर दुसरो घेतलो तो घेतलो No, no. आम्ही उठाचा बॅनर केन्ना वापरू ना. तुम्ही काढून पळया. उठाचो न्ही तुम्ही लास्ट टाइम जर घेतले पीसी पयली तेन्ना तुमी तुमचे बाकीचे इन्फॉर्मेशन ती तेजो बॅनर घेतलेलो लास्ट टाइम पीसी दुसरी ऑर्गनायझेशनाची नांवां सो जन फायल केल्ले पळय तुमी ती यूज केली सो ना मे बी आमी प्रेस नोटाचेर यूज केल्लो आसतलो तेंचे नांवां मे बी बॅनर use करूं ना. बॅनर आमी म्हाका दिसता फर्स्ट टायम यूज करता त्या अलायन्स एसोसिएशन ऑफ उटा. हय तेच म्हणटा तुका की हांगा यूज करप एक कॉम्प्लिमेंट ना ना देर इज नो कॉन्फ्लिक्ट, देर इज नो एब्सोल्युटली नो कॉन्फ्लिक्ट बिकॉज आमी उटा म्हणून फाटल्यान बॅनराचेर बरयल्लें ना. आमी म्हणला अलायन्स एसोसिएशन ऑफ उटा आणि आमी हे प्रेस कॉन्फरन्स सुद्दां आयज तुमचे मुखार बसला पळय मिटींग घेवन बसला. इट इज नॉट लायक आमी डायरेक्टली आयले आनी प्रेस कॉन्फरन्साक बसता. आमचे 2 दीस पयलीं मिटींग जाला, त्या मिटींगेक ठरला प्रेस कॉन्फरन्स घेवपाची आनी क्लॅरिफाय करपाची. तुमकां येस. तुम्ही पळयतात GNH.